नमस्कार. आजच्या भागामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या भागामध्ये आपण एक अशी आगळीवेगळी आणि चांगली माहिती बघणार आहोत. गणपती आल्यानंतर लगेचच येतात त्या मंगळागौरी आणि मंगळागौरींचं विशेष महिला वर्गामध्ये खास आहेच. तर आपल्या रूढी परंपरा ज्या आहेत त्याच्या पाठीमागं काही अध्यात्म, त्याचबरोबर काही विज्ञान याचीही जोड आहे. आता ही जोड कशी आहे आणि काय आहे हे बघण्याचा प्रयत्न करूया. सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट जाणून घ्या की पूर्वीच्या काळी ज्या वेळेला उत्सव साजरे व्हायचे, जत्रा साजऱ्या व्हायच्या, त्यावेळेला शक्यतो त्या कार्यक्रमामध्ये पुरुष वर्ग जास्त असायचा. स्त्रियांना शक्यतो बाहेर पडणं किंवा अशा कार्यक्रमामध्ये सहभाग घेणं हे नसायचं किंवा याच्यावरती बंधनं असायची. आणि अशा बंधनाला कुठेतरी दुजोरा देण्यासाठी, याच्यापासून कुठेतरी महिलांची सुटका करण्यासाठी काही आध्यात्मिक, काही धार्मिक अशा गोष्टींची आखणी केली गेली आणि याच आखणीमध्ये एक मंगळागौरी हा उत्सव येतो. तर मंगळागौरी साजरा करण्यासाठी आपल्याला पूर्वीच्या काळीपासून एक चालत आलेली गोष्ट म्हणजे तसं बघायला गेलं तर पूर्वीच्या काळी गौरीच्या मूर्ती या नव्हत्या किंवा त्या तयार केल्या जायच्या नसायच्या. मग गौरींची पूजा कशी करायची? तर गौरींची पूजा करण्यासाठी जुलै महिन्यामध्ये एक वनस्पती उगवते, ज्याला आपण गौरीचं झाड असं म्हणतो. ही वनस्पती शक्यतो जुलैच्या सुरुवातीला उगवते आणि 1.5 ते 2 महिने याचा कालावधी असतो. यानंतर ह्या वनस्पती आपल्या मनानं नष्ट होतात. पावसाच्या पिरियडमध्येच ह्या वनस्पती उगवतात. शेतामध्ये असतील, पडक्या जागेत असतील, मोकळ्या आवारात असतील किंवा घरांच्या शेजारी असतील. खेडोपाडी बऱ्याच ठिकाणी या वनस्पती बघायला मिळतात, पण जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या दरम्यानच असतात. याच्यामध्ये बरेच प्रकार आहेत की काही गौरींच्या वनस्पतींना पांढऱ्या रंगाची फुलं येतात, काहींना जांभळट रंगाची फुलं येतात, काहींना लालसर रंगाची फुलं येतात, काहींना गुलाबी येतात, काहींना फिक्कट गुलाबी येतात, फिक्कट केशरी येतात. अशा 5 ते 6 प्रकारच्या रंगाची फुलं या वनस्पतीला येतात. अलीकडच्या काळामध्ये काही बागांमधून सुद्धा या वनस्पतीची पेरणी केलेली दिसते. परंतु आध्यात्मिक महत्त्व असं की ही वनस्पती पूर्वीच्या काळी जुलै महिन्यामध्ये म्हणजे गणपतीच्या पिरियडमध्येच येत होती, त्यामुळे या वनस्पतीला गौरीचं झाड असं म्हटलं जातं. तर हे झाड मध्य सेंटरला ठेवायचं आणि त्याच्या बाजूला, चारही बाजूला, म्हणजे समजा हे झाड आहे तर याच्या बाजूला, चारही बाजूला अशा प्रकारचे गोल गोल आकारामध्ये ज्वारीच्या झाडाची पानं किंवा मक्याच्या झाडाची पानं अशी लावायची आणि अशा पद्धतीनं एक झुमडा व्हायचा, एक पुष्पगुच्छ झाल्यासारखा एक गुच्छ व्हायचा आणि हा गुच्छ घेऊन महिला वर्ग पूजनाला जायचा. तर या गुच्छाला पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली, कोल्हापूर, सातारा या भागामध्ये नव्हाण असं म्हटलं जातं. कोकण भागामध्ये याला काहीतरी विशिष्ट वेगळं नाव आहे. तर तिथं ही पद्धत आहेच, परंतु ही पद्धत डोक्यावरून गौरी नेण्याची तिकडं कोकणामध्ये आहे. तर इकडं ही पूजासाठी या घरातल्या ज्या लेकीबाळे असतील, ज्या माहेरवासिनी असतील, गौरी गणपतीच्या निमित्तानं माहेरला आलेल्या ज्या मुली असतील, आया बहिणी असतील, या सगळ्या एखाद्या पटांगणामध्ये किंवा एखाद्या चौकामध्ये जमा व्हायच्या. तिथं आल्यानंतर आता इथं खरा ट्विस्ट आहे. पूर्वीच्या काळी ज्यावेळेला स्त्रियांना कोणत्या कार्यक्रमामध्ये भाग घ्यायचा नाही अशी बंधनं होती, त्या काळापासून ह्या रूढीपरांत चालत आलेल्या आहेत परंपरा. तर या परंपरा यासाठी केलेल्या आहेत की देवाच्या नावानं असू दे, मंगळागौरीच्या नावानं असू दे, त्याच्या पाठीमागे आध्यात्मिक महत्त्व असू दे, अथवा केलेला एन्जॉय असू दे, या दोन्हीचा मिलाप म्हणून या मंगळागौरीचा उत्सव साजरा करण्याची परंपरा चालू झाली. तर याच्यामध्ये सगळ्या आया बहिणी, माया माऊली एकत्र यायच्या, गाणी म्हणायच्या, झिम्मा, फुगडी हे खेळ खेळायच्या. झाल्या सगळ्या वर्षभरातून फक्त त्यांना तसा बघायला गेला तर एकच दिवस मिळायचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं महिला भगिनी खऱ्या अर्थानं आनंदी व्हायच्या. तर अशा ह्या रूढी परंपरा साजऱ्या करत असताना अलीकडच्या काळामध्ये या शहरी भागामधून याचं प्रमाण कमी झाल्याचं दिसतं. खेड्यापाड्यांमधून आजही या परंपरा
जिवंत आहेत. माता भगिनींनी आजही या परंपरा जिवंत ठेवलेल्या आहेत. आजही कुठल्या तरी चौकामध्ये, खेड्यामधून, कोकणांमधून तुम्हाला महिलांचे ग्रुप, महिलांची गर्दी एकत्र झालेली दिसेल. तिथं झम्मा फुगडींची गाणी म्हणताना त्या आढळतील, किंवा काही ठिकाणी तरी याच्या स्पर्धा देखील लावल्या जातात. या परंपरा नष्ट होऊ नयेत, या परंपरा चालू राहाव्यात. आपलं दैनंदिन जीवन आहेच, परंतु धार्मिक आणि एक आनंदोत्सव साजरा करण्याच्या हेतूनं मंगळागौरीचा सण साजरा केला जावा. त्याचबरोबर या वनस्पतीची काही औषधी उपयोग सुद्धा आहेत. परदेशामध्ये काही ठिकाणी या वनस्पतीला जसं गौरीची वनस्पती आपण इकडे म्हणतो, तसंच या वनस्पतीला तेरडा हे नाव देखील आहे. त्याचबरोबर बालसम असं देखील काही ठिकाणी याला म्हटलं जातं. त्याचबरोबर गुलमेहंदी असंही काही ठिकाणी संबोधतात. तसंच रोजमेरी असं देखील काही ठिकाणी या वनस्पतीला म्हटलं जातं. तर ही वनस्पती बद्धकोष्ठता किंवा त्वचेचे रोग असतील, अस्थिभंग असेल, याच्यासाठी याचा औषधी उपयोग केल्याचं काही ठिकाणी सांगितलं जातं. परदेशामधून या वनस्पतीला औषधी वनस्पती असं संबोधलं जातं. याच्या येणाऱ्या बियांपासून तेल काढलं जातं आणि ते तेल देखील औषधी आहे असं सांगितलं जातं. आपल्याकडे सुद्धा या वनस्पतीचे जे खोड आहे, त्या खोडापासून भाजलेल्या जखमेसाठी, भाजलेल्या गोष्टीसाठी या खोडांचा उपयोग केल्याचं निदर्शनास आलेलं आहे. त्याचबरोबर गौरीचं झाड म्हणून गोवर आलेल्या आजारावरती, म्हणजे गोवर या आजारावरती देखील या गौरीच्या वनस्पतीचा उपयोग केल्याचं काही ठिकाणी सांगितलं जातं. तर अशी ही औषधी आणि आध्यात्मिक असलेली वनस्पती, ज्या वनस्पतीचा उपयोग आपण दैनंदिन जीवनामध्ये औषध म्हणून आणि इतर वेळेला आपण त्याचा आध्यात्मिक म्हणून उपयोग करू शकतो. तर ही पर्यावरणाला पूरक अशी वनस्पती आहे. या वनस्पतीचं जतन करूया. या वनस्पतीबरोबर आपल्या परंपरा आणि संस्कृती याचंही जतन करूया. त्याचबरोबर मंगळागौरी याच्यासारखे उत्सव महिला वर्गाने चांगल्या प्रकारे आणि व्यवस्थितपणे पार पाडावेत. त्याचबरोबर मंगळागौरीची गाणी ही पाठ करावीत आणि आपल्या येणाऱ्या पिढ्यांना ह्या आपल्या रूढी परंपरा समजावून सांगून त्यामध्ये सहभाग घेण्यासाठी त्यांना प्रेरित करावं. अशा पद्धतीनं या सगळ्या समारंभाचं नियोजन करावं आणि मंगळागौरीचं, गणेशाचं, शिवशंकर महादेव यांचा आशीर्वाद आपल्यावर आणि आपल्या परिवारावर सतत राहावा अशा मनोकामना व्यक्त कराव्यात. भेटूया नवीन भागामध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत श्रीराम.